हरे कृष्ण. सादर प्रणाम सर्वांना. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणार हा लेव्हल 1 चा वर्ग आहे, ज्याच्यामध्ये आपण भगवद्गीतेचा अध्याय 10वा विभूती योगचा अध्ययन आज करतो आहोत. तर आपण प्रथम वर्गाची सुरुवात मंगलाचरणने करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नमः. ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण इस्कॉनचे संस्थापकाचार्य कृष्ण कृपामूर्ती भक्तिवेदांत स्वामी श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी भगवद्गीता आपल्याला अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये समजावून सांगितली. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामनिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्या सर्वांच्यासाठी बनवला आणि झूमच्या द्वारे उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकलो. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली आणि श्लोकांचा सखोल अर्थ समजावून सांगितला. माझ्या कोहोस्ट योजना माताजी, संजना माताजी आणि रेश्मा माताजी तिघींनाही सादर प्रणाम. उपस्थित सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा खूप स्वागत. तर आपण भगवद्गीतेचा हा अध्याय 10वा बघतोय, ज्याचं नाव आहे विभूती योग किंवा भगवंतांच्या ऐश्वर्याबद्दल इथे आपल्याला सांगितलंय. विभूती हा शब्द बघा म्हणजे भगवंतांची शक्ती किंवा ऐश्वर्य या अर्थाने इथे आलेला आहे. तर भगवंतांची ही ऐश्वर्य आपण या अध्यायामध्ये जाणून घेऊ आणि या विभूतींच्या द्वारे ही जाणून घेऊन भगवंत कसे चराचरात व्याप्त आहेत हे आपल्याला समजतं आणि त्यामुळे या गोष्टींकडे बघून, आपल्या आजूबाजूला असलेल्या या गोष्टींकडे बघून आपण भगवंतांचं सतत स्मरण करू शकतो त्याद्वारे. त्यामुळे ही जाणून घेणं आपल्याला आवश्यक आहे. आता माताजींनी बघा स्क्रीनवरती चित्र घेतलं होतं श्री जगन्नाथ यांचं. तर जसं नाव आहे त्यांचं बघा, संपूर्ण जगाचे ते नाथ आहेत आणि जगन्नाथपुरीचे आपण चित्र बघतोय. हे याच्यामध्ये त्यांच्या श्री शंकराचार्यांच्या द्वारा स्थापित जी 4 धाम आहेत त्याच्यापैकी हे एक धाम आहे बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वरम आणि जगन्नाथपुरी. तर आषाढ महिन्यामध्ये इथे रथयात्रा काढली जाते. आपल्याला सगळ्यांना माहितीये श्री जगन्नाथ, श्री बलदेव आणि त्यांची बहीण सुभद्रा हे नगर भ्रमण करतात आणि श्री जगन्नाथ आणि त्यांच्या भक्तांच्या आणि त्यांच्या भक्तीच्या अशा विशेष कथाही खूप प्रसिद्ध आहेत. तर हे अर्चविग्रह जगन्नाथपुरीचे आहेत. माताजी घ्या पुढची स्लाइड. आता इथे अध्याय 9व्या सारांश आहे बघा, राजविद्या राजगुह्य योग असा कालचा अध्याय तुम्ही शिकला असाल दीप्ती माताजींकडून. आज दीप्ती माताजींना काहीतरी अडचण होती म्हणून त्या वर्ग घेऊ शकल्या नाही, त्यामुळे ही सेवा मला दिलेली आहे. आता राजविद्या राजगुह्य योग असं या अध्यायाचं नाव होतं. या अध्यायामध्ये प्रथम कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की भक्ताची पात्रता काय असायला हवी. मग त्यांनी पहिला श्लोक होता बघा, त्याच्यामध्ये कृष्ण म्हणाले की इदम तू ते गुह्यतमम प्रवक्ष्यामी अनुसूयवे, म्हणजे अर्जुना तू माझा मत्सर करीत नसल्याने हे परम गोपनीय ज्ञान मी तुला प्रदान करतोय. त्यांच्या ऐश्वर्याबद्दल त्यांनी ज्ञान दिलं कृष्णांनी, ज्याला आपण अचिंत्य भेद अभेद तत्व म्हणतो. अचिंत्य म्हणजे काय, तर आपल्या कल्पनेच्या किंवा चिंतनाच्या ते बाहेर आहे त्यांची ऐश्वर्य समजणं. मग मूढात्मांच्या बद्दल आपण कालच्या अध्यायामध्ये जाणून घेतलं. मूढात्मा म्हणजे जे कृष्णांचा उपहास करतात, आसुरी प्रवृत्तीचे असतात, नास्तिकवादी असतात आणि त्यामुळे ते कृष्णांना कधीही शरण जात नाहीत. आणि या उलट जे दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात, ज्यांना महात्मा म्हटलेलं आहे, आणि त्यांचं वर्णन करताना श्लोक कसा होता, सततम कीर्तयंतो माम असतात ते, यतंतश्च दृढव्रताः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते.
भगवंतांची भक्तिभावाने उपासना करत असतात. आणि शेवटी कृष्ण कालच्या अध्यायामध्ये अनन्य भक्तीबद्दल बोलले, जो महत्वाचा श्लोक आहे भगवद्गीतेचा, ज्याला भगवद्गीतेचं सार असं म्हटलं जातं. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यसी युक्तैवम आत्मानां मत परायण. कृष्ण म्हणाले, सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, मलाच नमस्कार कर, आणि असं केल्याने तू निश्चितपणे मला प्राप्त होशील. आता पुढच्या अध्यायाची घ्या स्लाइड माताजी, सारांश. आता आजचा अध्याय आपण इथून सुरू करतोय. तर हा अध्याय आहे विभूती योगाचा. तर कृष्णांचं आणि आपलं नातं काय आहे? तर कृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहेत, स्वामी आहेत आपले. आपल्याला माहिती आहे, आपण भगवद्गीतेमध्ये ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म या विषयी ज्ञान घेतो. तर यामधले जे पहिले 4 घटक आहेत, ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ, या गोष्टी कशा आहेत? शाश्वत आहेत. आणि कर्म कसं आहे? अनित्य मानलं जातं, कारण ज्ञान घेऊन कर्म आणि कर्माचं फळ आपण बदलू शकतो. जे आपण आता 6 अध्याय जे सुरुवातीचे शिकलो त्याच्यामध्ये आपण हे जाणून घेतलं. मग आता ईश्वर म्हणजे भगवंत, हे सर्वश्रेष्ठ कसे आहेत? जीव आणि ईश्वर यांचा संबंध काय आहे? हे आता आपल्याला आजच्या अध्यायामध्ये समजणार आहे. तर या अध्यायामधले 8 ते 11 हे श्लोक चतुर्श्लोकी गीता म्हणून म्हटले जातात. तर या श्लोकामध्ये भगवद्गीतेचं सार आहे. एकूण आता हे 700 श्लोक आहेत. या 700 श्लोकांमध्ये जे आपल्याला ज्ञान दिलंय ते संक्षिप्त स्वरूपामध्ये या 4 श्लोकांमध्ये आपण समजून घेऊया. आणि यामध्ये सांगितलंय, या 4 श्लोकांमध्ये आपल्याला समजतं की भगवंत आणि आपलं काय नातं आहे, काय संबंध आहे आपला. मग जेव्हा आपण हे जाणतो, आपला संबंध भगवंतांकडे स्वामी आणि सेवक असा आहे, मग हे जाणून आपण त्यांचे भक्त होतो. आणि भक्त म्हणून मग आपण काय कार्य करतो कृष्णांच्यासाठी, कशी भक्ती करतो, हे आपल्याला सांगितलंय. त्यानंतर चतुर्श्लोकी गीतेच्या नंतर जेव्हा अर्जुन मान्य करतो की भगवंत म्हणजेच कृष्ण हे भगवान आहेत, तर आणि तो अर्जुन कृष्णांना सांगतो की तुम्ही कसे सर्वव्यापी आहात, चराचरात तुम्ही कसे सर्व व्याप्त झाला आहात, याचं दर्शन मला करायचंय. आणि त्यासाठी मग कृष्ण आपल्या विभूतींचं वर्णन अर्जुनाला करून सांगतात. आणि कृष्ण हेही म्हणतात की प्रत्येक जीवामध्ये जे काही वैशिष्ट्य असेल, जे काही गुणवत्ता असेल, जी काही क्षमता असेल, जी कला असेल किंवा जे गुण असतील, ते माझ्यापासूनच आले आहेत असं समजा. आता बघा, आपण मनुष्य बघितला, प्राणी, पक्षी, वृक्ष बघितला, तर आपल्याला त्यातलं वैशिष्ट्य दिसतं. कोणी मनुष्य कसा अत्यंत तेजस्वी असतो, कोणी बलशाली असतो, कोणी फार प्रसिद्ध असतो, कोणी कुठल्या खेळामध्ये निपुण असतो, कोणाचं हस्ताक्षर खूप सुंदर असतं. आपल्या संजना माताजी आहेत, त्यांचं हस्ताक्षर खूप सुंदर आहे. रोज आपण ज्यांच्या आवाजामध्ये श्लोक पठण ऐकतो, त्या योजना माताजी, ज्यांचा गळा खूप गोड आहे. त्याच्यानंतर आपल्या रेश्मा माताजी बघा, अत्यंत कुशलतापूर्वक मल्टीटास्किंग करतात, ऑफिसचं कामही सांभाळतात आणि सेवाही देतात. दीप्ती माताजी तुमचा वर्ग घेत होते, अत्यंत प्रभावी अशी त्यांची वाणी आहे. तर ही सर्व नैपुण्य म्हणजे ना कृष्णांची शक्ती किंवा विभूती म्हणूया, कारण ही सर्व वैशिष्ट्य कृष्णांपासून आलेली आहेत. परमात्मा रूपाने ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यामुळेच आंशिक स्वरूपात ही ऐश्वर्य जीवाला प्राप्त होतात. आणि मनुष्यांमध्येच नाही तर प्राणी, पक्षी, वृक्ष, जे कुठले जीव आहेत, या सर्व जीवांमधलं जे काही वैशिष्ट्य आहे ना, ते म्हणजे कृष्ण. आता हत्ती आपण आठवला तर आपल्याला त्याचं बळ आठवतं बघा, पण तो सौम्य असतो. पण वाघ कसा असतो? बळ तर असतंच, पण त्याच्यामध्ये एक हिंस्त्रता असते. साप कसा आहे? विशिष्ट रीतीने तो जमिनीवरती सरपटतो, तसं इतर कोणीही प्राणी चालू शकत नाही. मासा आणि काही इतर जलचर हे पाण्यामध्येच राहू शकतात, मनुष्य ते करू शकत नाही. पक्षी कसे हवेत उडू शकतात. तर ही सर्व वैशिष्ट्य आहेत, गुणवत्ता आहेत त्या प्रत्येक जीवाच्या. कोकिळ आहे, सुभग आहे, असे पक्षी कसे सुंदर गाऊ शकतात. नवरंग नावाचा पक्षी असतो, ज्याला इंग्लिशमध्ये पिट्टा म्हणतात बघा, ते 9 रंगा असे चमकदार रंगाचे पंख असतात त्याचं. सुगरणीचं घरटं बांधण्याचं कौशल्य आहे. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत. ही जी अद्वितीयता आहे ना, हे जे अनोखेपण आहे, जे इतर जीवांमध्ये नाही, ज्याला आपण युनिकनेस म्हणतो, ते वैशिष्ट्य म्हणजे ही कृष्णांची शक्ती आहे. आता ह्या अध्यायामध्ये आपण विभूती योगामध्ये कृष्णांच्या ऐश्वर्यांबद्दल जाणून घेऊया. तर विभूती हा जो शब्द आहे ना,
म्हणजे आपण यज्ञाची विभूती असा शब्द ऐकलेला असतो, किंवा कुठली मोठी व्यक्ती जिला आपण विभूती असं संबोधतो बघा. तर या अध्यायामध्ये विभूती हा शब्द कृष्णांच्या ऐश्वर्याबद्दल आपल्याला ज्ञान देणार आहे. तर जेव्हा आपण कृष्णांकडून त्यांची आता ऐश्वर ऐकतो तेव्हा त्यांचा सतत विचार करू लागतो. ते चराचरात कसे व्याप्त आहेत हे जाणून जेव्हा जेव्हा आपण आता या गोष्टी बघतो तेव्हा आपल्याला त्यांचं स्मरण यायला हवं. म्हणजे अर्जुनाचा काय उद्देश आहे भगवंतांकडून ही ऐश्वर्य जाणून घ्यायचा, की भगवंतांचं निरंतर चिंतन आपण कसं करू शकतो. आता आपण 9व्या अध्यायामध्ये कृष्णांनी सांगितलं ना, सदैव माझं चिंतन कर, तुझ्या मनाला माझ्या चिंतनामध्ये गुंतव. मग आता हे कसं होणार आपल्याला स्मरण भगवंतांचं? तर आता चराचरात व्याप्त कसे आहेत हे जेव्हा आपण जाणून घेतो, म्हणून आता हा विभूती योग असा होतो. आता भौतिक जगात पण बघा, कोणाचं सौंदर्य आहे, कोणाचं ज्ञान आहे, कोणाच्या संपत्तीकडे आपण आकर्षित होतो, त्या व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि जेव्हा आपल्याला त्यांच्याबद्दल अशी माहिती मिळते, मग ती वर्तमानपत्रातून असेल, सोशल मीडियामधून असेल, आपलं आकर्षण अधिक वाढतं. तरुण मुलं असतात बघा, त्यांना काही चित्रपटातले कलाकार किंवा काही क्रिकेटपटू, काही फुटबॉलपटू यांच्याविषयी खूप आकर्षण असतं. सोशल मीडियावरती त्यांच्याबद्दलची माहिती ते खूप उत्साहाने गोळा करतात आणि ते आकर्षण त्यांचं अधिक वाढतं. आता जी व्यक्ती आपल्याला आवडते तिचा आपण कसा सतत विचार करू लागतो, तसंच कृष्णांची ऐश्वर्य जाणून घेऊन आपणही त्यांचा सतत विचार करू शकतो. म्हणून इथे अर्जुन उत्सुक आहे कृष्णांकडून त्यांची ऐश्वर्य जाणून घेण्यासाठी. आता कल्पना करा की एखादा मुलगा आहे आणि त्याचं आता लग्नासाठी तो स्थळ शोधतोय आणि कोणीतरी त्याला एका मुलीचं स्थळ सुचवलंय, पण त्या मुलीचा फोटोही त्याने बघितला नाही किंवा त्या मुलीच्या आवडीनिवडीही त्याला काही माहिती नाही, ती काय करते काही माहिती नाही त्याला. तर तो आता काय विचार करेल तिच्याबद्दल. तसंच कृष्णांवरती मन स्थिर करण्यासाठी प्रथम आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की कृष्णांची ऐश्वर्य कोणती कोणती आहेत. आणि या अध्यायात आपण याचंच वर्णन ऐकणार आहोत. तर जोवर एखादा म्हणजे ही या विभूती जाणून घेऊन, ही ऐश्वर्य जाणून घेऊन ज्यावरती भक्त आपलं लक्ष केंद्रित करू शकतो आणि जगामधली ज्या काही सौंदर्यवान, ज्या काही सामर्थ्यशील, वैभवपूर्ण अशा ज्या वस्तू आहेत ना, त्यांना बघून भगवंतांचं स्मरण त्याला होऊ शकतं. आता कृष्णांची ऐश्वर्य जाणून आणि सतत त्यांचं स्मरण करून भक्ती मार्गामध्ये तो प्रगतीही करू शकतो. तर आता आपण पहिल्या श्लोकाकडे जाऊया. हरे कृष्ण. वाचा हरे माताजी. कृष्ण. सादर प्रणाम. श्री भगवान म्हणाले, हे महाभाव अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करवी, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण अर्जुनाला म्हणतात की श्रवण कर, तत्शृणु असे शब्द आले म्हणजे पुन्हा ऐक. तर श्रवणाला खूप महत्व दिलंय. मनुष्य भगवंतांच्या विषयी जितकं अधिक श्रवण करतो तेवढा तो भक्तिमय सेवेमध्ये स्थिर होतो, असं श्रीला प्रभुपाद आपल्याला सांगतात. आता एखाद्या आईचं उदाहरण घ्या बरं. तिचा मुलगा आता शाळेतून आला आणि लहान आहे, छोटा आहे मुलगा. शाळेतून आल्या आल्या मुलगा म्हणतो, आई मला ना शाळेमध्ये कविता शिकवली आज, मी तुला म्हणून दाखवू का? आता मुलगा आईला जेव्हा कविता म्हणून दाखवतो, त्याच्या तोंडून ती कविता ऐकताना आईला खूप आनंद होतो. आणि मुलाने तीच तीच कविता 4-5 वेळा जरी म्हणून दाखवली ना, तरी तिला मुलाचं कौतुकच असतं, कारण तिचं मुलावरती प्रेम असतं. त्यामुळे त्याचे ते बोबडे बोल ऐकताना तिला खूप आनंद होतो. तसंच आता अर्जुन कृष्णांचा जिवलग मित्र आहे, भक्त आहे तो त्यांचा. कृष्णांवरती खूप प्रेम करतो आणि कृष्णांच्या श्रीमुखातून त्यांची जी अमृतवाणी आहे ना, ती ऐकायला मिळणं त्याला खूप आवडतं. तर भक्त हे सर्व असेच असतात बघा, कृष्णांची वाणी ऐकायला, कृष्ण ज्ञान घ्यायला हे तत्पर असतात. त्यांना हे खूप आवडतं, सतत ऐकत राहावी अशी कृष्णांची वाणी आहे. त्यामुळे एक प्रकारचं जे आंतरिक समाधान मिळतं, तृप्तता मिळतं, हे सर्व भक्तांना करायला खूप आवडतं. आणि आपण समजून घेतलं की श्रवण हे आपण परंपरेतून आलेल्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून केलं पाहिजे. आता आपण कृष्णांवरती प्रेम करत असू तर आपण वारंवार त्यांच्याबद्दल श्रवण करू आणि जे करून आता कृष्णही आपल्यावरती प्रसन्न होतील आणि कृष्ण ज्ञान आपल्याला प्रदान करतील, जे घेऊन आपण भक्तीमध्ये स्थिर होऊ शकतो. आता श्रीला प्रभुपाद यांच्यासारख्या शुद्ध भक्तांच्या वाणीतून भगवद्गीतेची प्रवचन ऐकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता इंटरनेटच्या माध्यमामुळे आपल्याला सर्व ही प्रवचनं उपलब्ध होऊ शकतात. तर आपण हे प्रयत्न केला पाहिजे की शुद्ध भक्ताची वाणी आपण ऐकून घ्यायला. आता ही जी श्रवण आपण करतो ना, यासाठी काही
पद्धत आहे, म्हणजे कुठलंही ज्ञान प्राप्त करण्याच्या 3 पद्धती असतात. पहिली पद्धत म्हणजे काय, तर प्रत्यक्ष प्रमाण पद्धत. आपण प्रयोग करतो आणि निष्कर्ष काढतो प्रयोग करून. आता हे करत असताना आपली इंद्रियांचा आपण उपयोग करतो आणि त्याच्या म्हणजे इंद्रियांच्या प्रयत्नावरती आधारित हा निष्कर्ष असतो. पण आपण आधी शिकलोय बघा, की आपली इंद्रिय कशी असतात, अपूर्ण असतात, म्हणजे मर्यादित क्षमता असते आपल्या इंद्रियांची. आणि अपूर्ण इंद्रियांनी कृष्णांच्या परिपूर्णतेचं ज्ञान आपण घेऊ शकत नाही. कृष्णांना आपण कसे म्हणतो, अतींद्रिय असं म्हणतो. अतींद्रिय म्हणजे काय, आपल्या मर्यादित क्षमतेच्या इंद्रियांच्या बाहेर आहे त्यांना जाणून घेणं. म्हणून अतींद्रिय स्वरूप त्यांचं आपण जाणू शकत नाही. आणि त्यामुळे इंद्रिय वापरून घेतलेलं ज्ञान हे पूर्णतः बरोबर असेल असं म्हणता येत नाही. आणि त्यामुळे या निष्कर्षावरती आपण अवलंबून राहू शकत नाही. दुसरी पद्धत काय आहे, तर अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण म्हणजे काय, तर या प्रकारामध्ये आपण आपल्या इंद्रियांच्या बरोबर आपल्या पूर्व अनुभवांचा वापर करत असतो आणि त्याद्वारे आपण अनुमान काढतो. बघा, आता गृहिणींना उदाहरण पटेल, एखादी कोवळी पानं असलेली पालेभाजी असेल तर ती 10-12 मिनिटांमध्ये शिजते छान. आता ही गृहिणी कसं ठरवते, तर तिचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. तिला बघितल्या बघितल्या डोळ्यांनी समजतं की ही भाजी शिजलेली आहे. किंवा आता एखादा अरुंद रस्ता आहे बघा, त्याच्यावरती यू टर्न असेल, तर एखादा अनुभवी ड्रायव्हर कसा तो बरोबर ते वळण घेऊ शकतो, कारण त्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. पण एखादा नवशिका ड्रायव्हर असेल तर त्याला ते जमणार नाही. तर त्यासाठी हा अनुभव म्हटलेला, इंद्रियांच्या बरोबर अनुभव. पण आता इथे कसं आहे, आपल्याला कृष्णांच्या बरोबर म्हणजे कृष्णाबद्दलचा अनुभव नाहीये, परिपूर्ण ज्ञान नाहीये आपल्याला. तर त्यामुळे ही पद्धतही आपण वापरू शकत नाही. मग तिसरी पद्धत कुठली आहे, तर शब्द प्रमाण किंवा श्रुती, म्हणजे श्रवण ज्याला म्हणतो आपण. तर या पद्धतीचा उपयोग आपण गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या प्रमाणित गुरूंकडून जेव्हा ऐकून हे ज्ञान प्राप्त करतो, कारण अशा गुरूंनी सत्य जाणलेलं असतं, त्यामुळे त्यांच्या कडून आपण हे ज्ञान घेऊ शकतो. तर सगळ्यात उत्तम पद्धत ही श्रवण मानली जाते. आणि श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपादांनी लिहिलेलं आहे की मनुष्य जितकं अधिक भगवंतांच्या विषयी श्रवण करतो ना, तेवढा तो भक्तिमय सेवेमध्ये स्थिर होतो. तर हे श्रवणाचं महत्व आहे. आता आपण पुढचा बघू श्लोक. हा, हरे कृष्ण माताजी. हा, वाचताय तुम्ही हा, श्लोक? हरे कृष्ण. हा माता जास्त आहे. हा. न मे विदुसुरगणा प्रभव न महर्षय अहम दीर्घि देवानां महर्षिणा च सर्वस्व. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षीचे मूळ मीच आहे. 10.3 सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये विदुहू आणि सुरगणा असे 2 शब्द आलेत बघा. विदुहू म्हणजे काय, तर विद्वान. आणि सुरगणा म्हणजे काय, तर देवदेवता. आता या ठिकाणी कृष्ण म्हणतात की मोठे मोठे देवदेवता महर्षी पण मला जाणू शकत नाही, माझं स्वरूप समजू शकत नाहीत. मग पृथ्वीवरील विद्वानांविषयी काय बोलणार. बघा, आता भगवंत जेव्हा मानव सदृश्य रूप घेऊन इथे त्यांनी अवतार घेतला, म्हणजे कृष्ण किंवा राम या अवतार घेऊन ते भूतलावरती आले, अद्भुत अशा लीला त्यांनी केल्या. तर हे का केल्या हे कोणी जाणू शकत नाही. आता देवदेवता आहेत, महर्षी आहेत, यांना काही कमी ज्ञान असतं का, पण तेही आपल्या ज्ञानाच्या द्वारे भगवंतांचं स्वरूप जाणण्यास अयशस्वी ठरतात. मानसिक चिंतन करून तर्क काढून आपण भगवंतांना जाणू शकत नाही. तर सोपी पद्धत आपल्याला काय सांगितली आहे, भगवंतांची भक्ती करणं. आता देवदेवतांची उदाहरण घेतली तर ब्रह्म विमोहन लीला आहे, याची कथा आहे. गोवर्धन लीलेची कथा आहे. ह्याच्यामध्ये आपण जाणू शकतो की आता इंद्राने भगवंतांना श्रेष्ठ मानलं नाही, सर्व गोकुळवासियांनी कृष्णांचं म्हणणं मान्य केलं, याचा त्याला क्रोध आला आणि त्याने खूप पाऊस पडला होता. ब्रह्म विमोहन लीलेमध्ये ब्रह्मदेवाने कृष्णांना सर्व गोपसवंगड्यांच्या बरोबर विविध क्रीडा करताना पाहिलं आणि हेच का ते सर्वश्रेष्ठ भगवंत, असा त्यांच्यावरती संशय व्यक्त केला, परीक्षा घेण्याचं ठरवलं. तसे इंद्र ब्रह्म असे श्रेष्ठ देवता पण मोहित होतात. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगितलंय की सर्व पापातून मुक्त होतो बघा, असं अनुवादामध्ये
वर्णन आहे. आता ही गोष्ट आपण भगवद्गीतेमध्ये अनेकदा वाचतो, पण जेव्हा भगवंत हे सर्वश्रेष्ठ आहेत ही गोष्ट आपण मानतो आणि गंभीरतेने घेतो, तेव्हा आपण सर्व पापातून मुक्त होऊ शकतो. आता ही गोष्ट समजायला की कृष्ण हे भगवान आहेत, तर हे आता जाणून घेण्यासाठी देवदेवता आपण भ्रमित होतात. आपण गोवर्धन लीला आणि ब्रह्मविमोहन लीलेचा उल्लेख केला, तर मग आपली काय गत आहे तिथे? तर कृष्णांची कृपा असेल, कृष्णांच्या शुद्ध भक्ताची कृपा असेल, तर त्यांच्या वाणीतून ज्ञान घेऊन आपण कृष्णांबद्दल थोडंसं जाणू शकतो. तसंच इथे अजन्मा कृष्ण आहेत असं म्हटलंय. अजन्मा का म्हटलेलं आहे? कारण जो आपला देह असतो ना, तो भौतिक स्वरूपाचा असतो. त्यामुळे जन्म आणि मृत्यू अशा चक्रातून आपण जातो. म्हणजे बद्ध जीव देहांतर करतो, पण भगवंतांचा देह कधीही परिवर्तन पावत नाही. आपण 4थ्या अध्यायामध्ये शिकलो ना, की भगवंत कसे अवतार घेतात, प्रगट होतात, त्यांच्या लीला करतात आणि लीला संपल्या की गोलोक धामामध्ये परत जातात. आणि भगवंत अवतार का घेतात त्याचाही श्लोक होता बघा. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे भक्तांच्या बरोबर प्रेमाची आदान प्रदान करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी, त्यांना उपदेश करण्यासाठी, आणि जे हे जाणतात की असे प्रकारे कृष्ण हे अजन्म आहेत, सर्व लोक महेश्वरम आहेत, त्यांना आध्यात्मिक साक्षात्कार झाला असं म्हणता येतं. आणि या स्थितीत त्याला भगवंतांच्या परमश्रेष्ठ स्थितीचं ज्ञान होतं, तो सर्व पापांमधून मुक्त होतो. आता इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा की कृष्ण देवकी पुत्र म्हणून आता अवतार घेणार आहेत आणि त्याचं दर्शन करायला आता त्यांचं दर्शन करायला सर्व देवदेवता इथे आकाशामध्ये एकत्रित झालेले आहेत. पण कृष्णांनी जरी देवकी पुत्र म्हणून जन्म घेतला असला तरी आपल्यासारखा म्हणजे जन्म त्यांचा झाला नाही. चतुर्भुज रूपामध्ये देवकी आणि वसुदेवाच्या समोर ते प्रगट झाले होते, हे आपल्याला माहिती आहे ती कथा. आता पुढचं बघू आपण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. सप्तर्षीगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच म्हणू मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात, आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या श्लोकावरून आपल्याला समजतं की कृष्ण हे उगमस्थानी आहेत, सर्वांच्या आदी आहेत, ते सर्व काही त्यांच्यापासूनच आलेलं आहे. आता ब्रह्मदेव हे भगवंतांच्या शक्तीपासून जन्मलेले सर्वप्रथम जीव मानले जातात. ब्रह्मदेवापासून मग 7 महर्षी, त्यांच्यापूर्वी हे 4 कुमार, 4 कुमार म्हणजे त्यांना 4 महर्षी असंही म्हटलं जातं, आणि 14 मनु तयार झाले. म्हणजे एकूण किती जण? हे 25 जण आहेत. या 25 महर्षींना ब्रह्मांडातील जीवांचे प्रजापती म्हटलं जातं. प्रजापती म्हणजे काय? की प्रजा उत्पन्न करणारे. आता ही अनंत अनंत अशी ब्रह्मांड आहेत. या ब्रह्मांडातील सर्व असंख्य असे हे ग्रहलोक, आणि प्रत्येक ग्रहलोकातल्या विविध अशा या जीवयोनी यांचा जन्म 25 या प्रजापतींपासून झालेला आहे. आणि ब्रह्मदेवाला जर का आपण पिता म्हटलं, तर कृष्ण कसे आहेत? आजोबा म्हणजे प्रपितामह आहेत, कारण ब्रह्मदेवांची उत्पत्ती ही भगवंतांनी केलेली आहे. आता हे 7 सप्तर्षी कुठले आहेत? तर भृगु, मरीची, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वशिष्ठ. 4 कुमार ज्यांचा उल्लेख आपण केला ते म्हणजे सनक, सनंद, सनातन आणि सनत कुमार. आणि 14 मनु, त्याच्यामध्ये जे स्वयंभू व मनु आहेत हे पहिले मनु आहेत, ज्यांच्यापासून मानवांची निर्मिती झाली. त्याच्यानंतर स्वरोचिष मनु आहे, त्याच्यानंतर तामस उत्तम मनु आहे, तामस मनु आहे, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी अशी खूप नावं आहेत. तर वैवस्वत मनु जे आहेत ना ते आता वर्तमान मनु आहेत. आता 14 मन्वंतर आहेत बघा. 14 मन्वंतरांपैकी 7 मन्वंतर पूर्ण झालेली आहेत, अजून 7 पूर्ण होणं बाकी आहे. तर आपण 4थ्या अध्यायामध्ये तो चार्ट बघितला होता, तुम्हाला आठवत असेल तर 4 युगांना मिळून एक दिव्य युग होतं. अशी 71 दिव्य युग जेव्हा होतात तेव्हा त्याला एक मन्वंतर म्हणतात. आणि अशी 14 मन्वंतर म्हणजे त्याला एक कल्प म्हणतात, जो ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. तर हा जो वर्तमान मनु आहे वैवस्वत, हा सूर्यपुत्र आहे, आणि विवस्वान पासून आलेला आहे म्हणून तो वैवस्वत असं त्याचं नाव आहे. आता पुढचा बघू आपण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. एतान् विभूतियोगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकल्पने योगेन युज्यते नात्र संशय. जो मनुष्य माझे ऐश्वर्य आणि योग शक्ती वास्तविकपणे अर्थात तत्वता जाणतो,
तो अनन्य भक्ती योगामध्ये युक्त होतो, यात मुळी शंका नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अध्यात्माच्या मार्गामधील सर्वोच्च सिद्धी म्हणजे भगवंतांच्या विषयीचं ज्ञान आहे. सिद्धी म्हणजे काय, तर आपण जी साधना करतो ना ती सिद्ध झाली, पूर्ण झाली की ही सिद्धी प्राप्त होते. तर जोपर्यंत भगवंतांच्या विविध ऐश्वर्यांबद्दल आपण निश्चितपणे जाणत नाही तोपर्यंत त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये आपण संलग्न होऊ शकत नाही. तर सर्वसाधारणपणे बघा, म्हणजे सर्व मनुष्यांना माहिती असतं की भगवंत खूप महान आहेत, पण ते सर्वश्रेष्ठ कसे आहेत हे त्यांना ज्ञान नसतं. तर जेव्हा हे ज्ञान आपण परंपरेतून आलेल्या गुरूंकडून प्राप्त करतो, सविस्तर वर्णन ऐकतो की भगवंत कसे सर्वश्रेष्ठ आहेत याबद्दल, तर तेव्हा मग आपलं भगवंतांना शरण जातो आणि त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो. कृष्णांना अधोक्षज म्हटलं जातं. अधोक्षज का म्हटलं जातं? कारण आपल्या भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या क्षमतेच्या ते बाहेर आहेत. केवळ त्यांना शरण जाऊनच, त्यांची भक्ती करूनच आपण त्यांना जाणू शकतो. आणि ज्या वेळेला आता त्यांना शरण जातो, त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये आपण संलग्न होतो, तेव्हा मात्र आपल्या मनात कुठलीही शंका उरत नाही आणि त्यांची आपण मनपूर्वक भक्तीमध्ये संलग्न होतो. भगवद्गीता, श्रीमद भागवतम अशा शास्त्रांमधून आपण हे ज्ञान प्राप्त करू शकतो आणि हे ज्ञान घेऊन आता आपला भगवंतांच्या विषयीचा विश्वास दृढ होतो. तेव्हा श्रद्धेने निस्संदेह होऊन आपण स्वीकार करतो की भगवंत हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या सेवेमध्ये आपण युक्त होतो. आता भगवंत हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत आणि आपल्याला हे शास्त्रांमधून ज्ञान मिळतं. अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण ज्या ब्रह्मांडामध्ये आहोत, आता त्यात पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि असे 14 लोक आहेत. म्हणजे आता याबद्दलही आपण विशेष काही जाणत नाही, केवळ शास्त्रांमधून आपण ज्ञान घेऊन त्याच्यावर विश्वास ठेवून हे आपण मान्य करतो. आणि आता ही अनंत कोटी ब्रह्मांडाची जी सर्व व्यवस्था चालावी म्हणून भगवंतांनी अनेक देवदेवतांना नियुक्त केलेलं आहे. ब्रह्मदेव, शंकर आणि हे आधी उल्लेख केलेले हे प्रजापती, हे त्यात प्रमुख आहेत. पण या सर्वांचे आधी कोण आहेत? तर श्रीकृष्ण आहेत. आधी म्हणजे त्यांच्या आधी कोणी नाही. मूळ हे कृष्ण आहेत. तर ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेव कृष्णांची स्तुती करताना जो श्लोक म्हणतात, ईश्वरः परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदि गोविंद सर्व कारण कारणम, म्हणजे सर्व गोष्टींचे मूळ हे कृष्ण आहे. आपले मूळ पूर्वज म्हणूया हे श्रीकृष्ण आहेत. सर्वजण आपण त्यांच्यापासूनच आलेले आहोत. आता इथे जे चित्र दाखवलंय ना, ते कृष्ण आणि बलराम ज्याला मथुरेला प्रवेश करतात बघा, तर त्यावेळेचं आहे हे. तर इथली सर्व बघा, स्त्री असतील, पुरुष असतील, तर सर्व कृष्णांना बघून एवढे आकर्षित झालेले आहेत की आपल्या हातातलं काम थांबवून ते त्यांच्याकडे बघत राहिले. एवढे तेजस्वी आणि आकर्षक असे होते कृष्ण आणि बलराम. आता आपण पुढचं बघूया स्लाइड. हरे हा, कृष्ण. वाचा माताजी. अहं सर्वस्वी प्रभो मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हे जे पुढचे चार श्लोक आहेत त्याला चतुर्श्लोकी गीता असं म्हटलं जातं. 8वा, 9वा, 10वा आणि 11वा. यामध्ये संपूर्ण भगवद्गीतेचं सार आपल्याला सांगितलेलं आहे. तर या 8व्या श्लोकामध्ये कृष्णांची ऐश्वर्य आणि त्यांना त्या ऐश्वर्यांना पूर्णपणे जाणून घेऊन व्यक्ती कसा शुद्ध भक्त बनतो याचं वर्णन आहे. 9व्या श्लोकामध्ये शुद्ध भक्त कृष्णांच्या सेवेत कसा युक्त होतो याचं वर्णन आहे. 10व्या आणि 11व्या श्लोकामध्ये भक्ताच्या प्रेमपूर्वक अशी भक्ती सेवा बघून प्रसन्न झालेले भगवंत भक्ताच्या बरोबर कशी आदान प्रदान करतात याचं वर्णन आहे. तर म्हणजे दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगायचं झालं शब्दांमध्ये, तर आपला संबंध भगवंतांच्या बरोबरचा काय आहे हे जेव्हा आपल्याला समजतं, तर की कृष्ण हे स्वामी आहेत आपले आणि सेवक म्हणून आपण त्यांच्या सेवेमध्ये युक्त होतो, तर ती भक्ती म्हटलेली आहे. आणि हे करून आपल्याला काय प्राप्त होतं याबद्दल आपल्याला कृष्णांनी सांगितलेलं आहे. आता हा जो श्लोक आहे 8वा श्लोक, याच्यामध्ये कृष्ण आपल्याला सांगतात की कृष्णांच्या शक्ती, सॉरी एक मिनिट, कृष्णांच्या या ज्या विभूती आहेत ते काय म्हटलेलं आहे की ते उत्पत्ती करतायत, आपले सर्वांचे उत्पत्ती करता आहेत.
या 8व्या श्लोकामध्ये हे सांगितल्यानंतर आता 9व्या श्लोकामध्ये भक्त काय कार्य करतील याबद्दल सांगतात. आता अर्जुनाचं बघा, गोंधळलेल्या अवस्थेत होता, योग्य अयोग्य तो समजू शकत नव्हता. भगवंतांनी त्याला योग्य काय ते सांगितलं आणि योग्य कसं जाणून घ्यायचं हेही सांगितलं. तर त्यावेळेला त्याच्यावरती प्रभाव पडला. तर चतुश्लोकी गीतेचा हा जो पहिला श्लोक आहे, ह्याच्यामध्ये कृष्ण म्हणतात की जगातली जी काही गोष्ट असेल, मग ती भौतिक जगातली असेल किंवा आध्यात्मिक जगातली असेल, सर्व काही त्यांच्यापासूनच आलेलं आहे. आणि जो बुद्धिमान आहे ना, तो हे जाणतो की सर्व गोष्टींच्या उत्पत्ती करता भगवंत आहेत. त्यांच्या प्रेमभक्तीमध्ये तो संलग्न होतो. तर इथे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जोपर्यंत भगवंतांचं हे स्वरूप आपण समजत नाही ना, तोपर्यंत त्यांच्याविषयी प्रेमभक्ती आपल्या मनात निर्माण होत नाही. कृष्ण म्हणतात हे जाणणारा जो असतो ना, तो बुद्धिमान असतो. अल्पबुद्धी मात्र हे ज्ञान ग्रहण करू शकत नाही. आता आपण पुढचा श्लोक बघूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मच्चिता मत्पत्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्या तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष तथा आनंद प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपलं भगवंतांच्या बरोबरचं जे हे नातं आहे ना, की भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत आणि आपण कनिष्ठच राहणार. आपण भगवंतांची बरोबर कधी करू शकणार नाही हे जाणून, पूर्ण मान्य करून जेव्हा आपण त्यांच्या सेवेत युक्त होतो, ते आपल्या हिताचं ठरतं. आणि त्यासाठीच आपल्या ज्ञान घ्यायला सांगितलं जातं. ह्या ज्ञानाच्या द्वारे आपण समजून घेऊ शकतो की भगवंत कसे सर्वश्रेष्ठ आहेत. पण मिथ्या अहंकाराच्या अज्ञानामुळे आपण भगवंतांचं श्रेष्ठत्व स्वीकार करत नाही. इथे भौतिक जगात आपल्यावरती मायेचा प्रभाव असतो आणि माया आपल्याला म्हणतो ना, भ्रमित करते. त्यामुळे आपला मिथ्या अहंकार हा खूप बळावलेला असतो आणि भगवंतांचं सर्वश्रेष्ठत्व आपण स्वीकार करत नाही. आपण आपल्यालाच श्रेष्ठ मानतो. इथे भौतिक जगात उपभोग करू लागतो. म्हणजे बघा, मिथ्या अहंकाराने प्रभावित म्हणजेच प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावामध्ये जीव जखडलेला आहे. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ मानून भगवंतांचं श्रेष्ठत्व नाकारून उपभोग घेतो आणि त्याची ही प्रवृत्तीच अधिक अशी घट्ट त्याच्या बंधनाला कारणीभूत ठरत जाते. प्रकृतीच्या या 3 गुणांचं बंधन अधिकच दृढ होत त्याचं पतन होतं. म्हणून हा संबंध आपल्याला नीटपणे जाणून घेतला पाहिजे. प्रथम शास्त्रांच्या द्वारे, आध्यात्मिक गुरूंकडून समजून घेतला पाहिजे आणि कृष्णांचं श्रेष्ठत्व निस्संदेहपणे स्वीकार करून त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न व्हायला हवं. आता आपण हा संबंध जाणला की भगवंत कोण आहे, स्वामी आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे, हे जाणून आता या 9व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय की जो आता भक्त असतो तो त्यांच्या सेवेमध्ये संलग्न होतो. मग संलग्न होतो म्हणजे मग असा भक्त, त्याची लक्षणं इथे सांगितलेली आहेत. ते कसे असतात भक्त? तर मच्चित्ता म्हणजे आपल्या चित्तामध्ये सदैव मला ठेवतात. आता जे भक्त ज्यांच्या चित्तामध्ये, ज्यांच्या मनामध्ये भगवंतांचेच विचार असतील, तर मग इतर कुठल्या वाईट विचारांना तिथे स्थानच नसेल. जसं आपण म्हणतो ना, एखादा ग्लास आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे शुद्ध अशा पाण्याने ते भरलेलं आहे, तर त्यावेळेला त्याच्यात काही अशुद्धता जाण्याची म्हणजे चान्सच नाहीये. पण रिकामा मात्र ग्लास असेल तर त्याच्यामध्ये आपण अशुद्धता घालू शकतो. तसंच आहे, ज्या मनामध्ये, ज्या बुद्धीमध्ये भगवंतांच्या विषयीचं विचार आहेत, तर तिथे अशुद्धता जाणार नाही. ते हृदय शुद्ध असतं अशा भक्ताचं. आणि असे भक्त मग मदगत प्राणा म्हणजे काय, अगदी प्राणपणाने कृष्णांची सेवा करीत असतात. आपली इंद्रिय, मन, बुद्धी सर्व काही कृष्णांच्या ठिकाणी लावून सेवा करतात. आणि बोधयंत परस्परम म्हणजे काय, आपापसामध्ये कृष्णांविषयीच्या चर्चा करतात, कृष्ण ज्ञानाचं आदान प्रदान करतात. आणि हे करत असताना तुष्यंतीच्या रमंतीच म्हणजे आनंदाची अनुभूती करतात. तुष्यंती म्हणजे काय, अत्यंत प्रसन्नता, आणि रमंती म्हणजे दिव्य आनंदाचा अनुभूती ते घेत असतात. आता जसं आपण भौतिक जगामध्ये बघा, एखादा स्वादिष्ट पदार्थ खाल्ला, गुलाबजाम खाल्ला असेल, आणि एक मित्र आता त्याच्या दुसऱ्या मित्राला वर्णन करून सांगतोय त्याला मिळालेल्या आनंदाचं, की तो गुलाबजाम किती स्वादिष्ट होता, किती गोड होता. तर कसं खाणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही हा आनंद प्राप्त होतो. तसंच कृष्णांच्या बद्दल बोलणाऱ्याला आणि कृष्णांच्या बद्दल ऐकणाऱ्याला दोघांनाही आनंदाची अनुभूती मिळते. जसं श्रीला प्रभुपाद आणि इथे त्यांचे शिष्य दाखवलेत बघा.
भगवद्गीतेवरती, कृष्ण ज्ञानावरती ते चर्चा करतायत आणि या सर्वांना आनंदाची अनुभूती मिळते. त्या सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्ही जर का बघितलेत तर अगदी ते तुष्यंतीच्या रमंतीच्या आहेत. आणि श्रीला प्रभुपाद यांनी तर किती जणांना कृष्ण भावनेचा म्हणतात तो प्रचार प्रसार केला. आपल्याला अनेक त्याबद्दलचा आपण पहिल्या अध्यायामध्ये याबद्दल अधिक ज्ञान घेतलेलं आहे. आता आपण पुढचा बघूया 10वा श्लोक. हरे कृष्ण. कृष्ण तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तयेन माम उपयान्ति ते. प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असणाऱ्या त्या भक्तांना मी असे ज्ञान देतो, त्यामुळे ते मला शरण येऊन पोचतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता 8व्या श्लोकात आपण काय जाणून घेतलं की भगवंत या जगाचे भौतिक आणि आध्यात्मिक जगाचे उत्पत्ती करतायत. मग 9व्या श्लोकामध्ये आपण जाणून घेतलं की कृष्ण भक्ताची लक्षणं समजून घेतली, मच्चिता मद्गत प्राणा. आणि आता या 10व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की ते भक्तांवरती कशी कृपा करतात. इथे कृष्ण सांगतात की जर कोणी प्रेमपूर्वक निरंतर माझ्या सेवेमध्ये युक्त असेल तर मी त्यांना ज्ञान प्रदान करतो आणि जे ज्ञान वापरून ते मला प्राप्त करून घेऊ शकतात. असं म्हणजे आपल्याला वाटतं ना की कृष्णांपर्यंत आपण कसं पोहोचायचं, खूप अवघड आहे. तर कृष्ण ही गोष्ट आपल्यासाठी भक्तासाठी अतिशय सोपी करतात. जो व्यक्ती कृष्णांकडे जाण्यास तत्पर आहे, जो सेवेमध्ये युक्त आहे, तर कृष्ण स्वतः त्याला ज्ञान प्रदान करतात. त्या व्यक्तीला कृष्णांकडे कसं जायचं हे माहिती नाही, पण त्याचे प्रयत्न बघून कृष्ण त्याला मार्ग दाखवतात. परमात्मा रूपी हृदयामध्ये ते स्थित आहे, तर आंतरिक प्रेरणाच्या द्वारे त्याला मार्ग दाखवतात. आता आपण पुढचा बघूया. श्री कृष्ण तेषामेव अनुकल्पार्थम् अहं ज्ञानजं तमः नाशायात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठी त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर इथे कृष्ण सांगतात की भक्ताच्या हृदयात ज्ञानाचा दीपक मी प्रकाशित करतो. तर बघा, जेव्हा आपण गुरूंचा आश्रय घेतो, ही कृष्णांचीच योजना असते ज्याद्वारे गुरूंकडून आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊ शकते. भौतिक ज्ञान बघा, आपण कुठल्या कॉलेजमध्ये गेलो, युनिव्हर्सिटीमध्ये पैसे देऊन आपण ऍडमिशन घेऊन ते प्राप्त करू शकतो ज्ञान. पण आध्यात्मिक ज्ञान आपण पैसे घेऊन प्राप्त करू शकत नाही. आपण 4थ्या अध्यायामध्ये हा श्लोक शिकलो होतो की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. म्हणजे आपल्याला गुरूंकडे जाऊन त्यांचा आश्रय घेऊन त्यांची सेवा करत अत्यंत विनम्र भावाने जिज्ञासा ठेवत हे सत्य जाणून घ्यावं लागतं. असं होत नाही की शिष्य गुरूंकडे गेला आणि लगेच त्याला ज्ञान प्राप्त झालं. कृष्णांनी अर्जुनाला आता हे राजविद्या राजगुह्य ज्ञान असं 9व्या अध्यायामध्ये दिलं. अतिशय गुह्य आणि गोपनीय असं हे ज्ञान होतं. आपण गोपनीय गोष्ट बघा काही सर्वांनाच सांगतो का, तर नाही. त्या व्यक्तीची पात्रता बघून आपण त्याच्याकडे मन मोकळं करतो. भगवंतांनी आतापर्यंत सांगितलेलं ज्ञान अर्जुनाने अत्यंत आस्थापूर्वक ऐकलं होतं, जिज्ञासा ठेवून लक्षपूर्वक तो ऐकतोय हे बघून भगवंतांनी त्याला हे राजविद्या राजगुह्य असं ज्ञान दिलं. गुरु शिष्यामधलं हे नातं असंच असतं. शिष्य गंभीरतेने ऐकतोय आणि म्हणजे त्याप्रमाणे योग्य ते बदल घडवून आणण्यासाठी तो प्रयत्न करतोय. हे जेव्हा गुरु बघतात तेव्हा ते प्रसन्न होतात आणि त्याला ज्ञान देतात. आता शिष्याला जर का रसच नसेल तर फारसं ज्ञान गुरु देतही नाहीत. परस्पर पूरक असा हा संबंध आहे. तर जेवढी शिष्याची ज्ञान जाणून घेण्याची तळमळ असते तेवढेच गुरुही ज्ञान देण्यासाठी उत्सुक असतात. तसंच भगवंतांकडून भगवंतांच्या शुद्ध भक्ताकडून दिलेलं ज्ञान ग्रहण करायला बुद्धीही तशीच लागते, तेव्हाच हे ज्ञान आपल्यामध्ये रुजतं. जसं माती बघा, मृदू असेल तर पावसाचं पाणी ती शोषून घेते, पण माती जर का घट्ट झाली असेल तर त्यावरून पाणी वाहून जाऊ शकतं, आतमध्ये झिरपू शकत नाही. म्हणजे जसं पाणी झिरपण्यासाठी मातीची एक विशिष्ट योग्यता असते, तसंच शिष्यामध्ये काही गुण असावे लागतात, तेव्हाच हे ज्ञान तो समजू शकतो. तर इथे आपलं कृष्ण सांगतायत की मी माझ्या भक्ताला मार्गदर्शन करतो आणि आपल्या हृदयातलं अज्ञान दूर होण्यासाठी आपल्याला कृष्णांची कृपा लागते. तर जसं आता इथे म्हटलेलं आहे की जेव्हा एखादा भक्त कृष्णांची प्रेमपूर्वक भक्ती करतो तेव्हा त्याचं हृदयाचं शुद्धीकरण होतं आणि कृष्णांच्या विशेष कृपेमुळेच त्याच्या हृदयातला जो अज्ञानरूपी अंधकार असतो ना तो नाहीसा होतो आणि तिथे ज्ञानरूपी
प्रकाश पसरतो. तर इथे चित्रामध्ये परीक्षित महाराज दाखवले जे शुकदेव गोस्वामी यांच्याकडून ज्ञान प्राप्त करतात आणि भागवतमचं पाठ त्यांनी केला होता 7 दिवस, त्यामुळे त्यांना मुक्ती झाली. म्हणजे आपण काय समजून घ्यायचं की जर का भक्त प्रामाणिकपणे भगवंतांची भक्तिमय सेवा करत असेल ना, तर कृष्ण त्याला त्याच्या अंतःकरणातूनच सहाय्य करतात. त्यामुळे कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला प्रामाणिक भक्त हा अज्ञानी राहू शकत नाही. त्यासाठी आवश्यक पात्रता काय, तर त्याने पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भक्तिमय सेवा केली पाहिजे. म्हणजे श्रीकृष्ण हेच माझं ध्येय आहेत हे जाणून भक्तियोगाच्या द्वारे पूर्णपणे त्यांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि असा भक्तियोगी हा कर्मयोगी, ज्ञानयोगी, ध्यानयोगी यांच्यापेक्षा श्रेष्ठ मानला गेलाय. भक्तियोग हा परिपूर्ण योग त्यासाठी मानला जातो ज्याने भगवान स्वरूपाचा म्हणजे परम सत्याचा जो पूर्ण साक्षात्कार आहे सच्चिदानंद स्वरूपाचा, तो एखाद्या शुद्ध भक्ताला याद्वारे होऊ शकतो. आता पुढचं घ्या माताजी. हरे कृष्णा. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यं देवदेवमज विभुः अहुस्त्वामृषय सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव बर्विष्यमि मे. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान परमधाम परम पवित्र परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभू आहात. नारद असित देवल आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्याबद्दल या सत्याचीच पुष्टी दिली आहे आणि आता स्वतःही तुम्हीही मला ते सांगत आहात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, अर्जुनाचा कृष्णांवरती अतूट असा विश्वास होता. तो इथे मान्य करतो की कृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत, परमधाम आहेत, परम पवित्र आहेत, परम सत्य आहेत, शाश्वत आहेत, दिव्य आहेत, अजन्म आहेत, विभू आहेत. आता चतुर्श्लोकी गीता ऐकून अर्जुन कसा सर्व संशयातून मुक्त झाला आणि कृष्ण हेच स्वयं पुरुषोत्तम भगवान असल्याचं त्याने मान्य केलं. तर याआधी कृष्ण म्हणाले की ते सर्वांचं आधी कारण आहेत, म्हणजे सर्व देवता सर्व मनुष्य हे सर्व त्यांच्यावरती आश्रित आहेत. पण अज्ञानामुळे किंवा मिथ्या अहंकारामुळे मनुष्याला किंवा देवांना काय वाटतं की ते भगवंता म्हणून स्वतंत्र आहेत आणि परिपूर्ण आहेत. पण जेव्हा कोणी आता प्रेमपूर्वक भक्तिमय सेवा करतो तर भगवंत त्यांच्या हृदयात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतात. त्यामुळे अज्ञान दूर होतं आणि भगवंत हे कसे सर्वश्रेष्ठ आहेत आणि आपण सर्व जीव हे त्यांच्यावर कसे अधीन आहोत पूर्णपणे हे तो जाणू शकतो. आता अर्जुनाला कृष्णांच्या ऐश्वर्याचं दर्शन करायचंय, पण तो आता कसा बोलतो कृष्णांकडे, बघा, मला तुमची ऐश्वर्य बघायची आहेत आणि ती मला दाखवा असं तो म्हणत नाही. तो कृष्णांचा भक्त आहे, कृष्ण हे स्वामी आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे हे त्याने मान्य केलेलं आहे. त्यामुळे विनंतीपूर्वक प्रार्थनापूर्वक कृष्णांकडे तो बोलतो. प्रथम तो कृष्णांची स्तुती करतो आणि कसे शब्द वापरतो की तुम्ही परमधाम आहात, परम पवित्र आहात, परब्रह्म आहात. आणि आपल्या बोलण्याला पुष्टी देण्यासाठी नारद, असित देवल, व्यास यांच्यासारख्या महर्षींचं सुद्धा असंच मत आहे असं तो म्हणतो. म्हणजे आता कोणाच्या मनात प्रश्न असेल की अर्जुन तर कृष्णांचा परम सखा आहे, तो भगवंतांची स्तुती तर करणारच, पण असं मुळीच नाहीये. अर्जुन जे काही म्हणतो ना ते वेद संमत आहे. आता वेद स्पष्टपणे सांगतात की केवळ भक्तिमय सेवा करणारा मनुष्यच भगवंतांना जाणू शकतो आणि त्यासाठी अर्जुन इथे इतर महर्षींबद्दलही उल्लेख करतो. नारद, असित देवल, व्यास हे सर्वच ही गोष्ट मान्य करतात की कृष्ण हेच परमपुरुषोत्तम भगवान आहेत. म्हणजे अर्जुन जे बोलतो त्याची पुष्टी करण्यासाठी संदर्भ देतो या सर्व महर्षींचा. आता आपण पुढचा बघूया श्लोक. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. सर्वमेधस्तमं मन्ये यन्माववदसि केशव नहि नहि ते भगवन्ति व्यक्ती विदुर्देवानव दानवाः. हे कृष्ण, तुम्ही सांगितले सर्व काही मी पूर्णतः सत्य म्हणून स्वीकारतो. हे भगवान, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाही. 10.15. हे पुरुषोत्तमा, हे भूतभावन भूतेश देवादिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे या श्लोकात
अर्जुन स्पष्टपणे सांगतो की श्रद्धाहीन असुरी प्रवृत्तीचे लोक कृष्णांना जाणू शकत नाही. केवळ भगवत कृपेनेच अर्जुन जाणू शकला की कृष्ण हे परम सत्य आहेत, परिपूर्ण आहेत. तर ही गोष्ट विशेष आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. कृष्णांची कृपा असल्याशिवाय आपण आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. तर 4थ्या अध्यायामध्ये आपण समजून घेतलं होतं बघा की काळाच्या ओघामध्ये गुरु शिष्य परंपरा खंडित झाली होती आणि त्यामुळे भगवद्गीतेचा मूळ उद्देश जो आहे ना तो लुप्त झाल्यासारखा भगवंतांना दिसला. म्हणून कृष्णांनी मग अर्जुनाच्या द्वारे गुरु शिष्य परंपरेची पुनर्स्थापना केली आणि अर्जुन त्यांचा जीवलग मित्र होता, त्यांचा भक्तही होता. कृष्णांनी सांगितलेल्या सर्व उपदेशांचा अर्जुनाने स्वीकार केला. आता मनुष्याने आपण म्हणतो अर्जुनाचा आदर्श समोर ठेवला पाहिजे, म्हणजे भक्त होऊनच आपण भगवद्गीतेचं ज्ञान हे घेऊ शकतो. आणि कृष्ण भगवान आहेत हे आपण जाणू शकतो. साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान आहेत हे आपण समजू शकतो या ज्ञानाद्वारे किंवा भक्ती करून कृष्णांची. आता अर्जुन तर कृष्णांचा भक्त होता, त्यामुळे भगवद्गीतेचा उपदेश तो समजू शकला. आता जे भक्त कृष्णांची प्रेमपूर्वक भक्ती सेवा करतात ते कृष्णांना जाणू शकतात. ज्यांची आता कृष्णांवरती श्रद्धा नाही, जे नास्तिक प्रवृत्तीचे आहेत, आसुरी वृत्तीचे आहेत, असे लोक कृष्णांना जाणू शकत नाही. भगवद्गीता ही कृष्णांची अमृतवाणी आहे. म्हणजे अर्जुन होऊनच किंवा भक्त होऊनच आपण हे उपदेश समजू शकतो. कृष्णांची कृपा हवी किंवा कृष्णांच्या शुद्ध भक्ताची कृपा आपल्यावर असल्याशिवाय आपण हे ज्ञान प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही नास्तिकवादी लोकांकडून भगवद्गीतेचं ज्ञान आपण घेऊ नये. कृष्ण विज्ञान हे कृष्णांच्या भक्तांकडूनच आपण शिकून घेतलं पाहिजे. म्हणजे पात्रता काय आहे, ज्यांची कृष्णांवरती श्रद्धा आहे. तर भक्त होऊनच आपण कृष्णांना जाणू शकतो, हे इथे या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय. तर वेदांमध्ये भगवंतांचा उल्लेखच परम पवित्र असा करण्यात आलाय. त्यांना परम पवित्र का म्हटलं जातं, कारण त्यांना जाणण्याने पण आपण सर्व पापांमधून शुद्ध होऊ शकतो. सर्व वेदांना अनुसरूनच अर्जुनाने स्वीकार केला की भगवंत हे परम पवित्र आहेत. तर श्रीला प्रभुपाद या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये आपल्याला केन उपनिषद आणि मुंडक उपनिषद यातला संदर्भ देऊन सांगतात की अखिल अस्तित्वाचं आश्रयस्थान भगवंत आहेत आणि त्यांना शरण गेल्यानेच आपण आपली स्वरूप स्थिती जाणू शकतो आणि या भौतिक देहातून मुक्त होऊ शकतो. आता अर्जुनाने या श्लोकामध्ये जे म्हटलंय ना त्याचा आपल्याला स्वीकार केला पाहिजे, त्यालाच परंपरा म्हणतात. आपण म्हणतो ना की अर्जुनाचा आदर्श आपल्याला ठेवायला हवा. तर जशी श्रद्धा विश्वास त्याने कृष्णांच्या प्रती ठेवला तसाच आपणही म्हणजे या विधानांचा स्वीकार करायला हवा. अर्जुनाने म्हटलेल्या की कृष्ण हे परब्रह्म आहेत, परमधाम आहेत, परम पवित्र आहेत, आदी आहेत, अज आहेत, विभू आहेत आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. तर आपल्या शास्त्रांमध्ये वेद उपनिषद यामध्ये अनेक प्रमाणे दिली असून सुद्धा दुर्दैवाने काही लोक बघा भगवंत सर्वश्रेष्ठ आहे त्याचा स्वीकार करत नाहीत. भौतिक जगात जे शिक्षण दिलं जातं त्याच्या आधारावरती भगवंतांना ते साधारण मनुष्यच समजण्याची चूकही करतात आणि मग तसे परिणामही भोगतात. आता पुढचा बघू आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे. हे भगवान, कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. 10.18. हे जनार्दन, कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीही तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसस्वादन करण्याची इच्छा होते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता कृष्णांच्या कृपेने अर्जुनाला प्रत्यक्ष अनुभव, बुद्धी आणि ज्ञान मिळालं. त्याद्वारे कृष्णच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे तो जाणू शकला. त्याला त्यात मुळीच संशय नव्हता. पण तरीही सामान्य लोकांच्या वतीने त्याने कृष्णांना हा प्रश्न विचारला की कृष्णा, तुम्ही सर्वव्यापी आहात आणि तुमच्या विविध शक्तींच्या द्वारे तुम्ही सर्वत्र कसे व्यापून राहिला आहात हे मला जाणून घ्यायचे. मग अर्जुनाला कृष्णांच्या ऐश्वर्याचं दर्शन करायचंय, कारण त्याला कृष्णांचं निरंतर चिंतन करायचंय. आता कृष्णांच्या ऐश्वर्याबद्दल जाणून घेतल्याने त्यांच्याबद्दलचं आकर्षण हे अधिकच वाढेल आणि सतत तो त्यांचा आता विचार करू शकेल. कुठल्या विविध रूपामध्ये तो कृष्णांचं स्मरण करू शकतो हे आता अर्जुनाला जाणायचंय.
आणि अर्जुनाने आपल्या सर्वांच्या वतीने हा प्रश्न कृष्णांना विचारलाय. आता सर्वांनाच बघा भगवंतांच्या बद्दल उत्सुकता असते, केवळ भक्तालाच असं नाही. आणि अर्जुन तर वैष्णव आहे, त्यामुळे वैष्णवांचा गुण असतो ना की दयाळू असतात सर्व वैष्णव. भगवंतांच्या विषयी ज्ञान केवळ मलाच व्हावं असा त्याचा विचार नाहीये, तर सर्वसामान्यांनाही भगवंतांच्या सर्व व्यापकतेचं ज्ञान व्हावं, सर्वांना कळावं की भगवंत कसे चराचरात व्याप्त आहेत ते कळण्यासाठी भगवंतांची ऐश्वर्य त्याला जाणून घ्यायची आहेत. आता शुद्ध भक्त कसा असतो, कृष्णांविषयीचं श्रवण करून तो कधीही तृप्त होत नाही, त्याला सदैव अधिक जाणून घेण्याबद्दल उत्सुकता असते. कृष्णां संबंधीचं कुठलंही वर्णन असेल, उपदेश असतील, हे त्याला अमृततुल्य वाटतात. तर त्यामुळे कृष्ण कथा श्रवण करून भक्तांना कधीच कंटाळा येत नाही. भगवंतांच्या विविध अवतारांचे, त्यांच्या लीलांचं जे वर्णन असतं ना, ते पुन्हा पुन्हा जरी वाचलं तरी भक्ताला दरवेळेला नवीनच आनंद म्हणजे नवीन वाचल्यासारखा तो आनंद मिळतो प्रत्येक वेळेला. पण भौतिकामधल्या कथा, कादंबऱ्या हे ऐकण्याने शेवटी मात्र कंटाळा येतो. पण कृष्ण कथा कशी आहे, अर्जुन म्हणतो अमृतमय, म्हणजे अमृतमयी त्याला वाटते. आणि म्हणजे देवदेवता सुद्धा भगवंतांच्या अशा कथेचं नाम, रूप, गुण, लीला याचा अनुभव घेतात आणि त्यांनाही आनंद प्राप्त होतो. आता पुढचा बघू. हरे कृष्ण. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करेन, कारण हे अर्जुन माझे ऐश्वर्य अनंत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण म्हणतात अर्जुनाला की ठीक आहे, मी तुला माझ्या ऐश्वर्यांचं वर्णन करेन. माझी ऐश्वर्य अनंत आहेत. आता कृष्णांची महिमा, त्यांची ऐश्वर्य याचं पूर्ण आकलन होणं आपल्याला शक्य नाही. आपली इंद्रिय आपण म्हटलं ना अपूर्ण आहेत, मर्यादित क्षमता आहेत आपल्या इंद्रियांच्या. आणि कृष्ण कसे आहेत, परिपूर्ण आहेत, अतिइंद्रिय आहेत. तर अपूर्ण इंद्रियांनी कृष्णांच्या परिपूर्णतेला आपण जाणू शकत नाही. पण तरीही भक्त कृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतात. तर जीवांच्या अपूर्ण इंद्रियांनी त्या ऐश्वर्यांचं पूर्ण ज्ञान घेऊ शकत नाही, हे कृष्णांना माहितीये. त्यामुळे त्यांच्या अनंत विभूतींपैकी प्रमुख अशा विभूतींचं वर्णन करण्याचं कृष्ण इथे मान्य करतात. भगवंतांच्या अनंत विभूती आहेत, पण त्यातल्या काही प्रमुख अशा विभूतींचं, थोड्याच विभूती आपण जाणू शकतो. तर 7व्या अध्यायात पण कृष्णांनी त्याची थोडीशी ओळख आपल्याला करून दिली होती बघा. पाण्यातले रस ते आहेत, चंद्र सूर्याचा प्रकाश ते आहेत, आकाशातील शब्द ते आहेत, मंत्रामधील ओंकार, मनुष्यातील सामर्थ्य, अशा गोष्टी तिथे कृष्णांनी उल्लेख केला होता. पृथ्वीमधील सुगंध, अग्नीची उष्णता, म्हणजे कृष्णांच्या शक्ती या आध्यात्मिक आणि भौतिक जगात त्यांच्या विभूतींच्या रूपाने विखुरलेल्या आहेत. आणि या अध्यायाद्वारे याचंच वर्णन आपण ऐकतोय. म्हणजे ही कृष्णांची कृपाच आहे आपल्यावरती. तर त्यांच्या विविध अशा या शक्तींचं वर्णन आता भगवंत करणार आहेत. आता पुढचा घ्या श्लोक माताजी. हरे आता 21व्या श्लोकापासून 38व्या श्लोकापर्यंत या कृष्णांच्या विभूतींचं वर्णन आलेलं आहे बघा. हे 3 चार्ट्स आहेत इथे. आपण आता वेळेच्या अभावी हे सर्व श्लोक घेतलेले नाहीयेत, पण तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही आवर्जून वाचा. सगळ्या श्रीला प्रभुपाद यांनी तात्पर्यामध्ये सर्व विभूतींचं खूप छान असं वर्णन केलेलं आहे. आणि ज्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. माताजी तुम्ही वाचता का हा चार्ट, का कसं असतं? वाचते हो हा माताजी. बरं, वाचा. हा आदित्यांमध्ये विष्णू, असं असं वाचते. हा आदि हा वाचा मग. हरे कृष्ण. आदित्यामध्ये विष्णू, तेजस्व्यामध्ये सूर्य, मरुतृणामध्ये मरीची, नक्षत्रामध्ये चंद्र, वेदांमध्ये सामदेव, देवतांमध्ये इंद्र, इंद्रियांमध्ये मन, सजीवांमध्ये जिवंत शक्ती, रुद्रामध्ये भगवान शिव, यक्ष आणि राक्षसामध्ये कुबेर, पुरोहितामध्ये बृहस्पती, पुराणामध्ये स्कंद, जलाशयामध्ये सागर, महान ऋषींमध्ये भृगू, कंपनांचा ओम, नाम जपाचा यज्ञ, अचल गोष्टींचा हिमालय, वृक्षामध्ये वटवृक्ष, देवतांमधील ऋषी नारद, गंधर्वांपैकी चित्ररथ, सिद्धांमध्ये कपिला, घोड्यांमध्ये उच्छ्रेश्रवा, दैवी भक्तीमध्ये ऐरावत, एक मिनिट. पुरुषांमध्ये सम्राट, शस्त्रांमध्ये ब्रज, गायीमध्ये सुरभी, उत्पत्तीच्या कानामध्ये कदर्प, सर्पामध्ये वासुकी, नागामध्ये अनंता,
जलचरामध्ये देवता वरुण, दिवंगता पूर्वजामध्ये आर्यमा, नियमांचे पालन करणाऱ्यांमध्ये यम, दैत्यामध्ये प्रल्हाद, दमन करणाऱ्यांमध्ये काळ, पशुमध्ये सिंह, पक्षामध्ये गरुड, पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम, मत्स्यामध्ये मकर मासा, प्रवाही नद्यांमध्ये गंगा, सर्व सृष्टीचा अंत आणि मध्यही, विज्ञानामध्ये स्वतःचे आध्यात्मिक विज्ञान, तर्कशास्त्रामध्ये निर्णायक सत्य, अक्षरांमध्ये अकार, समासामध्ये द्वंद्व समास, सृष्टिकर्त्यामध्ये ब्रह्मदेव, सर्व सर्व भक्षण करणारा मृत्यू, स्त्रियांमध्ये कीर्ती, भाग्य, उत्तम वाणी, स्मरण शक्ती, बुद्धिमत्ता, स्थिरता आणि संयम, वेदातील स्तोत्रामध्ये ब्रह्मस्थान, काव्यात गायत्री, मासांमध्ये मार्गशीर्ष, नोव्हेंबर डिसेंबर, ऋतूमध्ये वसंत, फसवण्यामध्ये द्विज, तेजस्व्यामध्ये तेज, विजयशाली पुरुषांमध्ये विजय, साहस, बलवानामध्ये बल, ऋषिवंशियामध्ये वासुदेव, पांडवांमध्ये अर्जुन, ऋषीमध्ये व्यास, विचारवंतामध्ये उशाना, अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व सातांमध्ये दंडाची काठी, विजयेच्छूमध्ये नीती, रहस्यामध्ये मौन, ज्ञानीजनामध्ये ज्ञान. हरे कृष्ण. आता आपण हरे कृष्ण. आपण बघा, अज्ञानामुळे ना अंधकारात असलेले भौतिक आणि आध्यात्मिक जगामध्ये विविध प्रकारे भगवंत कसे स्वतःला प्रकट करतात हे आपण जाणू शकत नाही. पण अर्जुन कसा आहे, अंधकाराच्या पलीकडे आहे, म्हणून त्याला ना भगवंतांनी गुडाकेश असं संबोधलंय बघा. अज्ञानावर ज्याने विजय प्राप्त केलेला आहे, त्यामुळे भगवंत आपल्या विविध अशा ऐश्वर्यांचं वर्णन करण्याचं मान्य करतात. आणि इथे माताजींनी वाचलं तसं एकूण 82 ऐश्वर्यांचं वर्णन कृष्णांनी केलेलं आहे. आणि कृष्णांची परिपूर्णता जाणून घेण्याच्या आधी कृष्णांची ऐश्वर्य जी या जगताच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र आहेत त्यांच्याकडे आपण आकर्षित होऊ. तर ही ऐश्वर्य बघताच आपल्याला कृष्णांचं स्मरण करता यायला हवं. जसं कृष्णांनी आपल्याला सांगितलं की पाण्यातील रस ते आहे, त्यामुळे पाणी पिताना आपल्याला कृष्णांचं स्मरण करायला हवं. चंद्र सूर्याचा प्रकाश बघून कृष्णांचं आपल्याला स्मरण व्हायला हवं. म्हणजे ज्या ऐश्वर्यांच्या द्वारे भगवंत सृष्टीचं नियंत्रण करतात त्यापैकी काही ऐश्वर्यांचं वर्णन इथे कृष्णांनी केलं. आता आपण हा वाचूया 39 आणि 40. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तसेच हे अर्जुना, संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे. कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही. 10.40. हे परंतप, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे काही सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, कृष्णांनी अर्जुनाला आधीच सांगितलं होतं की माझी अनंत ऐश्वर्य आहेत आणि त्यातील प्रमुख ऐश्वर्यांचं मी तुला वर्णन करून सांगतो. भगवंत हे सर्व शक्तिमान आहेत आणि अचिंत्य अशा त्यांच्या शक्ती आहेत. सर्व शक्तींचं, विभूतींचं वर्णन करणं हे शक्य नाही. पण अर्जुनाच्या जिज्ञासेचं समाधान करण्यासाठी भगवंतांनी काही विभूतींचं इथे वर्णन केलं. आता श्रीकृष्णांची महिमा, त्यांचं ऐश्वर याचं पूर्ण आकलन होणं आपल्याला शक्य नाही. जीवाच्या अपूर्ण इंद्रियांमुळे श्रीकृष्णांना समग्रपणे जीव समजू शकत नाही. पण तरीही श्रीकृष्णांना जाणण्याचा भक्त प्रयत्न करतात. कृष्णांची ही ऐश्वर्य शक्ती आहे, त्यांची चर्चा केल्याने भक्ताला दिव्यानंद प्राप्त होतो. आणि कृष्ण हे जाणतात की भक्तांना त्यांच्या पूर्ण ऐश्वर्यांचं ज्ञान होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या अनंत अशा ऐश्वर्यांपैकी काही प्रमुख विभूतींचं वर्णन ते इथे करतात. तर इतर ऐश्वर्य जाणणं हे आपल्याला शक्य होत नाही. पण या भौतिक इंद्रियांनी आपण कृष्णांच्या ज्या कुठल्या विभूतींचा अनुभव घेऊ शकतो, ज्या विविध शक्तींचं आपण वर्णन या काहीच्या या 21 ते 38 या श्लोकांमध्ये आपण ऐकून घेतलं, जे चार्टच्या स्वरूपात होतं. आता आपण पुढचा बघूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यद्विभूतिमत्सम श्रीमदूर्जितमेव वा तत्त्वदेवावगञ्च त्वं मम तेजोसंभवम्. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत, हे तू जाण. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. तर इथे कृष्ण म्हणतात की ज्या ज्या जीवामध्ये जे जे वैशिष्ट्य तुम्हाला दिसेल ना, ते माझ्या समुद्रासारख्या अथांग ऐश्वर्याचं प्रतीक आहे हे समजायचं. आता बघा किती विविध जीव आहेत. मनुष्यांचं उदाहरण घेऊया. प्रत्येक मनुष्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे, काहीतरी क्षमता आहे, नैपुण्य आहे. या सर्वांचं स्रोत हे कृष्ण आहेत, उगम हे कृष्ण आहेत. फुलं बघा, प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो. पक्षी अनेक आहेत, त्यांचे रंग वेगळे. तुम्ही वृक्ष बघितले, झाडं बघितली, प्रत्येक झाडाचा डौल वेगळा आहे. पानं बघा, प्रत्येक पानाचा आकार वेगळा असतो, त्यांचा हिरवा रंग, पण त्या हिरव्या रंगाची छटा वेगळी असते. म्हणजे सांगावं तेवढं कमी आहे. अगदी छोट्यात छोटी मुंगी, तिच्यातही किती विलक्षण चिकाटी असते. आता हत्ती बघा, केवढं त्याचं बळ असतं. एखादा पक्षी जो हजारो किलोमीटरचा प्रवास करून स्थलांतर करतो, त्याची क्षमता बघा. मोरासारख्या पक्षाच्या पिसाऱ्याचं सौंदर्य आपण समजू शकतो. आता निसर्गामध्ये आपण बघितलं तर बर्फाच्छादित शिखरांचं सौंदर्य वेगळं, मातीच्या डोंगराचं रूप वेगळं. ब्रह्मपुत्रा, गंगा यासारख्या ज्या मोठ्या नद्या आहेत त्यांचा विस्तार, त्यांच्या नदीचा प्रवाह, पाण्याचा प्रभाव हे किती वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि जंगलातल्या वाटेवरचा एखादा झरा, त्याचं सौंदर्य वेगळं असतं. म्हणजे भगवंतांच्या या अशा अनेक शक्ती आहेत जे सर्व आपल्याला दिसून येतात. राजहंस आहे बघा, त्याचा पांढरा असतो, पांढरा शुभ्र रंग असतो. पण वाघ आहे, त्याच्या अंगावरती पट्टे असतात, ते सुद्धा प्रत्येक वाघावरील पट्टे वेगळे असतात. गरुडाचा वेग आहे, त्याची भरारी आहे, म्हणजे उडण्याची क्षमता आहे, घुबडाची नजर आहे, खारीची चपळता आहे. मग प्रत्येक जीवामध्ये अशी जी वैशिष्ट्य आहेत ना, ते म्हणतात कृष्ण की ही माझी शक्ती आहे. तर आपण जाणलं पाहिजे या सर्व गोष्टींचा उगम कृष्ण आहे. ही सर्व वैशिष्ट्य कृष्णांमध्ये आहेत, म्हणूनच ती आंशिक स्वरूपामध्ये जीवामध्ये दिसतात. तर आता इथे म्हणतात कृष्ण की यत यत विभूती मत्सत्वम, म्हणजे या सुंदर तेजस्वी अभिव्यक्ती ज्या आहेत ना, तर मम तेजो अंश संभव, म्हणजे माझ्या तेजाचा एक त्या अंश आहेत. आता किती विविध वैशिष्ट्य, किती गुण, किती कला आणि किती क्षमता हे आपण आता बघितली. प्रत्येक जेवढे जितके जीव आहेत त्या प्रत्येक जीवाची एक वेगळं वैशिष्ट्य आहे. या सगळ्याचा उगम कृष्ण आहेत. आणि कृष्ण अर्जुनाला सांगतात की अशी असामान्य वैशिष्ट्य म्हणजे माझ्या ऐश्वर्याचा एक अंश आहे. आता बघा भौतिकामध्ये कसं असतं, कुठला एखादा धनाढ्य व्यक्ती आपण बघितला तर लगेच आपल्या मनामध्ये विचार येतो, केवढी असेल बरं ह्याची संपत्ती. तसंच आता विचार करा, कृष्ण कोण आहेत? अनंत कोटी ब्रह्मांडाचे ते स्वामी आहेत. अनंत अनंत कोटी ब्रह्मांड. तर म्हणजे ती सर्व ऐश्वर्य ही त्यांची आहेत. आणि ही सर्व ऐश्वर्य कशी आहे? त्यांच्या एक अंशाची, म्हणजे एक अंश आहे त्यांच्या ऐश्वर्याचा, ही जी काही आपण वर्णन वैशिष्ट्य ऐकली ती. आता कुठल्याही जीवामध्ये जे काही असामान्यत्व असतं ना, ती ही कृष्णांची शक्ती आहे हे आपण समजून घेऊ शकतो. आता पुढचा बघूया श्लोक. हरे कृष्ण. अथवा बहुनैतेन कियज्ञातेन तव अर्जुन विष्टभामिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत्. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एका अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे कृष्ण अर्जुनाला सांगतात की ही सर्व सुंदर तेजस्वी ऐश्वर्य माझ्या एका अंशाने मी धारण केली आहेत. आता पुढच्या म्हणजे 11व्या अध्यायामध्ये ही सर्व ऐश्वर्य एकत्रितपणे कृष्ण अर्जुनाला दाखवणार आहेत विश्वरूपामध्ये. सर्व ऐश्वर्य एकाच वेळी अर्जुन त्या विश्वरूपामध्ये बघणार आहे. एक अंशेन स्थितो जगत, इथे कृष्ण म्हणतात की सर्वश्रेष्ठ जीव ब्रह्मदेवापासून लहान मुंगी या सर्वांच्या हृदयामध्ये मी परमात्मा म्हणून उपस्थित आहे. आणि या ब्रह्मांडात असं कुठलंही एक स्थान नाही जिथे मी नाही. प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा म्हणून प्रवेश केल्याने या सर्व गोष्टी अस्तित्वात आहेत. अशा प्रकारे आपण समजू शकतो की भगवंतांची शक्ती, भगवंतांच्या ऐश्वर्यांना मुळीच अंत नाही. पण अर्जुनाच्या जिज्ञासेचं समाधान करण्यासाठी इथे काही उदाहरणं दिली होती. तर कृष्ण म्हणाले, माझ्या सर्व शक्तींचं, विभूतींचं वर्णन करणं शक्य नाही. मी जे तुला सांगितलं तर ही सर्व अनंत विभूतींचं सूचक आहे.
आता कृष्ण म्हणतात की निरनिराळ्या वस्तू आपल्या निरनिराळ्या ऐश्वर्यांनी वैभवानी कशा अस्तित्वात आहे हे जाणण्यात काहीच अर्थ नाही. तू हे जाण अर्जुना की या सर्व वस्तूंमध्ये परमात्मा म्हणून मी उपस्थित आहे आणि त्यामुळेच ती ऐश्वर्य आहेत आणि त्या वस्तूही अस्तित्वात आहेत. तर जीव हे भगवंतांचे विभिन्न अंश आहेत बघा. जीवाने भगवंतांच्या या शक्तीचं ऐश्वर्यांचं सखोलपणे ज्ञान घेतलं तर जीव कृष्णांचं सर्वश्रेष्ठत्व जाणू शकतो. कृष्ण हे सर्वश्रेष्ठत्व आहे याचा निसंशयपणे स्वीकार करून त्यांच्या शुद्ध भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होऊन त्यांच्या धामाला पोहोचू शकतो. तर अशा प्रकारे भगवंतांच्या सेवेत जोडून घेण्यासाठी त्यांची शक्ती त्यांच्या विभूतींचं ज्ञान असणं आपल्याला आवश्यक आहे. तर इथे कृष्ण अर्जुनाला अशा प्रकारे समजवतात म्हणजे की आता एखादा लहान मुलगा असेल बघा, तो आईला खूप असे काय म्हणतात ते गहन असे प्रश्न विचारतोय. त्याचं वय फार लहान आहे पण तो आता आईला स्वयंपाक करताना बघतोय आणि विचारतोय की ही कुकरची शिट्टी कशी वाजते, मग आई तू ह्याच्यात मसाले घालतेस ते कुठले आहेत. आता त्या मुलाच्या लहान वयाप्रमाणे त्याला हे काही जाणून घेणं गरजेचं नाहीये. मग आई त्याला काय समजावेल की अरे बाळा मी तुझी आई आहे, तू माझा खूप लाडका बाळ आहेस, या पुढचं सगळं राहू देत, बाकीचं सगळं सोडून दे तू. तसंच कृष्ण इथे अर्जुनाला सांगतायत की तुला हे सर्व जाणून का घ्यायचंय, या सर्व गोष्टी अस्तित्वात आहेत कारण यामध्ये माझी माझी शक्ती आहे, माझी विभूती आहे. तसंच ब्रह्मदेव शंकर हे सर्व देवदेवता सुद्धा भगवंतांच्या ऐश्वर्याच्या केवळ एका अंशाचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे जे काही अस्तित्वात आहे ते सर्व काही त्यांच्या अंशाने एका अंशाने व्यापून त्यांनी धारण केलेलं आहे. त्यासाठी भगवंतांना असम ऊर्ध्व असं म्हटलं जातं. म्हणजे भगवंताहून श्रेष्ठही कोणी नाही आणि भगवंतांच्या समानही कोणी नाही. तर जेव्हा अशा प्रकारे आपण कृष्णांचं सर्वश्रेष्ठत्व मान्य करतो की कृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहे त्याचा निसंशयपणे स्वीकार करतो आणि त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो, त्यावेळेला मग कृष्णांच्या धामाकडे जाण्यासाठी आपण म्हणूया एक पाऊल उचलतो आणि त्या मार्गावरती प्रगती करतो. तर त्यासाठी प्रथम आपण भगवंतांच्या सेवेत जोडून घेण्यासाठी आपल्याला या भगवंतांच्या शक्ती माहिती पाहिजेत, ऐश्वर्य माहिती पाहिजे, चराचरात ते सर्व व्याप्त कसे आहेत हे माहिती पाहिजे आणि ते आपण आजच्या अध्यायामध्ये जाणून घेतलं. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. हरे कृष्ण. आता हा अध्यायाचा सारांश आहे. हे मगाशी मी तुम्हाला सर्व सांगितलेलंच होतं. भगवंतांच्या विभूती हा आपल्याला जाणणं का आवश्यक आहे कारण भगवंतांचं निरंतर चिंतन आपण त्याद्वारे करू शकतो. 9व्या अध्यायाचा शेवट कुठे झाला होता, मन्मना भव मद्भक्तो, की अर्जुना सदैव माझं चिंतन कर. मग आता हे चिंतन करणार कसं, भगवंतांचं आपल्याला सतत स्मरण राहावं म्हणून आपल्या आजूबाजूला सर्व व्यापक असे भगवंत कुठे कुठे उपस्थित आहेत हे आपण जाणून घेतलं. आणि 21 ते 38 हे जे श्लोक आहेत ज्याच्यामध्ये सर्व विस्तृत असं वर्णन श्रीकृष्णांनी केलं 82हून अधिक ऐश्वर्यांचं, ते आपण पुस्तकातून वाचू नक्की. तर इथे आता आपला अध्याय संपलाय. हरे कृष्ण. आता माताजी रेकॉर्डिंग थांबवलं तर मग मी त्यांच्या शंका घेते काही तुम्हाला असतील तर.